आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 सटाणाच्या अधिकारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून 12 मार्च रोजी डोंगराळ भागाच्या गायरानात उभारलेल्या अस्थायी कुडाच्या शेडमध्ये शेवाळे नगर शिवार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे अधिकाऱ्यांनी छापा टाकून बनावट देशी दारू निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करत तब्बल 8,86,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून बनावट देशी दारू बनवणारे कारखानदार विष्णू शिवाजी वाघमोडे, शुभम मुरलीधर आवाळे, सचिन अण्णासाहेब भुसनार यांना ताब्यात घेतले। त्यांचा एक साथीदार पद्म विश्वकर्मा हा मात्र फरार झाला असून पुढील कारवाई करण्यात आली आहे। काल दिनांक 12 मार्च 2025 रोजी श्री शशिकांत गर्जे साहेब, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार आणि श्री डॉक्टर राजेश देशमुख साहेब, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय श्री प्रसाद सुर्वे साहेब, सह आयुक्त अंमलबजावणी दक्षता विभाग राज्य उत्पादन शुल्क, माननीय श्रीमती उषा वर्मा मॅडम, माननीय विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग नाशिक, श्री अमृत तांबारे साहेब, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 सटाणा आणि निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क येवला विभाग यांनी संयुक्तपणे छापा टाकून शेवाळे नगर शिवार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी डोंगराळ भागाच्या गायरानात उभारलेल्या अस्थायी कुडाच्या शेडमध्ये एक बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलेला आहे। यामध्ये देशी दारू बनवण्याचे साहित्य, इलेक्ट्रिक मोटार, रिकामे ड्रम्स, स्पिरिट एकूण रुपये 8,86,100 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पुढील तपास चालू आहे। एकेपी न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।